जय भीम जय शिवराय। सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीला काउंटर तक्रार एका जय भीम जय शिवराय। सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीला काउंटर तक्रार एका पक्षाच्या माध्यमातून आमच्यावर केली गेलेली आहे। राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, मी नाव घेत नाही आहे, परंतु आमच्या विरोधात जी तक्रार आहे त्याचं लेटर मी आज RTIच्या माध्यमातून मागवलं। खूप भयंकर पद्धतीने आमच्यावरती आरोप केले गेलेले आहेत आणि हास्यास्पद आरोप आहेत। या सर्व हास्यास्पद आरोपाच्या संदर्भामध्ये खुलासा मी येत्या 14 ऑगस्टला प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण मीडियासमोर हा काय चालल्या प्रकार भायखळ्यामध्ये आमच्यावरती काय आरोप चालले आहे आणि आम्ही जे काय रश्मी शुक्ला मॅडमला सांगितलं की आमच्या सर्व गोष्टीच्या पाठीमागे SIT चौकशी लावा, मास्टर माइंड कोण दे याचा तुम्ही शोध घ्या, कदाचित आम्हाला अडवायचं काम कोण करते हे आता आम्हालाही क्लिअर झालेलं आहे। प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून 14 ऑगस्टला मी हे सर्वांसमोर आणणार आहे। धन्यवाद। अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये रिजवान अन्सारीच्या दुकानावरती गेल्या आठवड्यात कारवाई झाली, तुकडा तोडले, त्याचे फोटो आणि हे जे आहे ते देत नाही, आम्ही RTIच्या माध्यमातून मागू। म्हणजे तुम्ही किती पण डाउनलोड करा, संतोष शिंदेने ते दुकान तोडले, 4 वेळा तोडले, त्यांनी परत बांधले। तू जेवढ्या वेळा बांधणार तेवढ्या वेळा मी ते तोडणार। तुझ्याकडनं मी 5 लाख मागितले नव्हते तरी पण तू माझ्यावरती खोटा आरोप लावला आहे, माझ्यावरती हिंदू मुसलमान दंगेचा आरोप लावला आहे। माझ्यावरती हिंदू मुसलमान दंगा हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे, तू हिंदी मुसलमान आहेस, बिहारी आहेस, तुला माझ्यावरती हिंदू मुसलमान दंगा लावण्याचं कोणी सांगितलं याचा खुलासा लवकरात लवकर कर, नाहीतर मी तुझ्यावर मानहानी टाकेलच, बाकीच्या बऱ्याच केसेस टाकेल। तुझ्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे? रिजवान अन्सारी, तू लवकरात लवकर सांगितलं पाहिजे। नागोरीच्या बाबतीत सुद्धा हरीश अन्सारीची तक्रार आहे, माझा कार्यकर्ता आहे, आणि तुझ्या बाबतीत साक्षी पाटोळेची तक्रार आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही। माझ्याकडे खूप मोठी मोठी कामं आहेत, तत्व मित्तलसारख्या बिल्डरला आम्ही झोपवलं आहे, त्याच्या घरी नोटीस पाठवली मी, ते मी करतो आहे। ओमकार टावरच्या पाठी मी लागलो आहे आणि आम्ही अजून कुठेही पैसे डिमांड केली नाही। काही पक्ष, संपलेले पक्ष आमच्यावरती जे आरोप लावत आहेत की आम्ही 5 लाख मागितले, 2 लाख मागितलेत, ते पैसे तुम्ही घेतलेत। मी पुन्हा सांगतो, 17 लाख सुनील घाटे यांनी घेतले, त्याची चौकशी झाली पाहिजे। रिजवान अन्सारीचं दुकान तोडल्यानंतर BMC त्याच्यावरती पुढे का कारवाई करत नाही? SIT चौकशी लावला, तिकडचं जेवढं बांधकाम आहे बायकायचं तेवढं सगळं तुटणार आहे। नागोरीचा नंबर आहे, आता नागोरीवाला पण माझ्या त्या हरीश अन्सारीला भेटून पैशाचं विचारतोय, आम्हाला कोणाकडनंच पैसे नको। जाहीर सांगतो, पाचे साहेब लवकरात लवकर प्रोटेक्शन द्या, तुमची सुट्टी वगैरे मला काही माहीत नाही, आणि लवकरात लवकर नागोरी तोडा आणि आम्ही अनेक तक्रारी देणार आहेत। भायखळ्यामध्ये नागोरीनंतर सराफ अली कंपाऊंड, ते जे कोर्टाच्या केसच्या पाठीमागे लपलेले आहेत ते सराफ अली कंपाऊंडचा एक सलीम बाई त्यावेळी सुद्धा माझ्या क्लिनिकचा दरवाजा बंद आला होता पैशाची ऑफर घेऊन। सलीम बाईला पण माहिती आहे, 1 रुपयासुद्धा मी घेतला नाही तुमच्याकडून, माझ्यापर्यंत कोणी यायचं नाही। मला भायखळ्यामध्ये अनाधिकृत बांधकाम नाही पाहिजे, म्हणजे नाही पाहिजे, तुटलं पाहिजे, आणि सगळं एक एक करून सर्व अनाधिकृत बांधकाम आणि बिल्डर लॉबीची जी काही दादागिरी चालली आहे ती सगळी भायखळ्यामधून मी संपवणार आहे, वर्लीमधून संपवणार, दक्षिण मुंबईमधून संपवणार आहे। यासाठी मला कोण अडवतं आहे ते मी बघेल, लिगली पद्धतीने मी काम करतो आहे। लिगली तुमच्याकडे पेपर असेल तर घेऊन या, नसेल तर माझ्याकडे कोणी पैशाची ऑफर घेऊन यायची नाही। मला एकाचा पण पैसा नको आहे, तुमचे पैसे तुम्हाला लखलाप, आणि मला माझ्या भायखळ्यामध्ये सगळं व्यवस्थित पाहिजे। आणि याच्यानंतर जो ड्रग्सचा मुद्दा आहे त्या ड्रग्सच्या मुद्द्यावरती पण आम्ही जो काय सपाट्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहे, त्याची चौकशी चालू आहे, ते सगळं कळेल कोणी केलं, काय केलं ते। धन्यवाद। जय भीम जय शिवराय। भायखळ्यामध्ये मी ज्यावेळी वंचितमध्ये होतो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यावेळेला मी सराफ अली कंपाऊंडच्या विरोधामध्ये जे लेटरबाजी सुशांत जाधव यांनी केली होती, आणि वॉर्ड अध्यक्ष त्यावेळी संदीप गायकवाड होते, आणि अपोलो शेख या व्यक्तीने मिळून जे सराफ अली कंपाऊंडबरोबर जे लेटरबाजी केली त्या फॉलोअपमध्ये आम्ही सगळे होतो। ते फॉलोअप झाल्यानंतर त्यांनी कोणाबरोबर मिटिंग केली, या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे। त्यावेळी माझ्याबरोबर अखिल भारतीय सेनेचा कोण व्यक्ती येऊन आम्हाला श्रीराममध्ये भेटला होता, त्यावेळी आता सध्याचा जो महासचिव आहे वंचितचा, जो वर्लीमध्ये आहे, मनोज मर्चंडे, ते पण त्या मीटिंगमध्ये होते। काय झालं होतं, त्याच्यानंतर काय घडलं, या सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हायला पाहिजे की नाही?
ह्याच्यामध्ये कोण आहे, कोणासोबत तो व्यवहार झाला, कोणी केला व्यवहार. मी लेखी स्वरूपामध्ये त्यावेळी तक्रार दिली की काय झालं. त्यावेळी वंचितने रेखा ठाकूर यांनी मला संघटनेमधून बाहेर केलं. प्रकाश आंबेडकरांना मी पर्सनली मॅसेज बघितले, त्याचे रेकॉर्ड आहे. मग त्यावेळी प्रकाश आंबेडकर साहेबांनी यांच्यावरती आळा का नाही बसवला. रेखा ठाकूर यांच्यासोबत होती, काय होतं, काय समीकरण आहे, कोणी बॅकअप दिला. आज वंचित किंवा आंबेडकरी राजकारण हे काही दलालांकडे चाललं आहे असे जे काही मॅसेजेस येतात किंवा आंबेडकरी राजकारणाला यश का मिळत नाही. कारण आंबेडकरी राजकारण, आंबेडकरी जनता, आंबेडकरी कार्यकर्तेच संपवत आहे. माझ्यासारखा ज्यावेळी जिगरबाज कार्यकर्ता पुढे येतो त्याला सपोर्ट न करता त्याला दाबायचं कसं हे बाकीचे लोक दाबतातच आहेत. पण जे आमचे म्हणून आहेत, जे राजकारणात पण आहेत, त्यांच्याकडे पावर आहेत, ते सुद्धा माझ्यासोबत राहत नाही आहे. ते सुद्धा त्यांना घाबरतात आहे. त्यांचे पण काहीतरी लागेबांधे आहेत. पण मला दाबायचं काम कोणी इथून पुढे करायचं नाही. मी लाख वेळा सांगेल प्रकाश आंबेडकर साहेबांना. पण मी पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करतो की त्या प्रकरणामध्ये लक्ष घाला. आणि माझ्या जीवाला जर काय झालं तर हे जे नाळ जे आहे हे काय सम्राट शेअर केअरचं नाही आहे. हा जो प्रकरण चालू आहे, जी प्रकरण चालू आहे त्यापासून चालू आहे. आणि माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची रेकॉर्डिंग आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची रेकॉर्डिंग आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे लेटर्स आहेत. त्यामुळे माझ्या जीवाला जर काय बरं वाईट झालं, मी तर आता लेटर लिहून देणार आहे. सगळं व्यवस्थित रजिस्टर लेटर लिहून देणार आहे. माझ्यावरती हल्ला झाला तेव्हा तिथे कोण होतं, कोणत्या राजकीय नेत्यांनी माझ्या खात्यावरती हटवलं, त्यांच्या विश्वासाखाली मी त्यावेळी तो विषय सोडला होता. पण तो विषय मी लिखित स्वरूपामध्ये तो पुढे घेऊन जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि माझ्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार सुनील घाटे असणार आहे. कारण त्यांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे. एक हल्ला त्यांनी माझ्यावरती केलेला आहे. मी जाहीरपणे नाव सांगतो, सुनील घाटे जे माजी नगरसेवक होते हे असणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.